महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणलं आहे। गेल्या 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता, आता अर्ज दिला, बोगस फर्जी कागदपत्र दिले, 1,13,000 लोकांना सर्टिफिकेट मिळालं, प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं। हा अधिकार आधी मॅजिस्ट्रेट कडे होता, 2024 मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे। जे महाराष्ट्रात त्या 2,14,000 मध्ये टॉप 10 महानगर आहेत, तालुके की जिथे सगळ्यात जास्त, त्यात मालेगाव आहे 4,000 अर्ज, सिल्लोड 4,800 अर्ज, अकोला, अमरावती आणि त्या टॉप 10 मध्ये एक भोकरदन आहे। भोकरदन मध्ये 2,594 अर्ज आले, यातना 12 सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे। याची चौकशी झाली पाहिजे, फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे। इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड, बोगस शाळेचे दाखले किंवा कोणताही पुरावा नाही दिला, आज इथे मीटिंग मध्ये हे समोर आलं, कोणताही पुरावा नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत। त्या सगळ्यांचं आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं। हा साधारण कालावधी किती वर्षाचा होता, म्हणजे कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंत? वास्तविकरित्या आपल्याकडे 2023 पर्यंत, इन्क्लुडिंग 2023 उशिरा जन्म प्रमाणपत्र, म्हणजे 60 वर्ष 80 वर्ष 50 वर्षापूर्वी जन्म झाला आणि दाखला घ्यायचा राहिला तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टातून द्यायचं। 2024 पासून हे अधिकार आता बहुतेकांनी 50 वर्षात घेतले, तर हा अधिकार तहसीलदारला दिला। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता सुरू झाली की महाराष्ट्रात एक मोठं षडयंत्र, जुलै ते डिसेंबर या महिन्यात 2 लाख अर्ज आले। डिसेंबर मध्ये हे माझ्या लक्षात आलं, निवडणुकीच्या काळात मी जे वोट जिहाद घोटाळा जो खुलासा केला होता, मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्रजींनी मला सांगितलं की त्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या आणि कारवाई सुरू झाली।